वाहतूक नियोजन 21 एप्रिल रोजी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे केले आवाहन। रविवारी आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक स्टँड ते स्टेशन हा मार्ग रात्री 12 पर्यंत बंद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी शहराच्या एसटी स्टँड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते स्टेशन असा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहे। मिरवणूक मार्गावर गर्दी असल्याने वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे। पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने, ॲम्ब्युलन्स, अग्निशामक व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील अशी वाहने अपवाद आहेत ती या मार्गावरून जाऊ शकतील। बंद करण्यात आलेले मार्ग: सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग बंद असेल। पुणे नाका ते हॉटेल ॲम्बेसिडर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौक यावर मिरवणुकीची गर्दी राहणार आहे। डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, कामत हॉटेल, वाडिया रुग्णालय, चांदणी चौक, महापौर निवासस्थान, रेल्वे स्टेशन, गांधी पुतळा, भैया चौक ते मेकॅनिकल चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती चौक यावरील मार्गावर मिरवणुकीत सामील होणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस व सदर मार्गावर वाहन पार्किंगही करता येणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत। पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे: पर्यायी मार्ग असे: विजापूर रोडकडून हैदराबाद, तुळजापूर, पुणेकडे जाणारी वाहतूक पत्रकार भवन चौक, महावीर चौक, गुरुनानक चौक, संत तुकाराम चौक, अशोक चौक, शांती चौक, जुना बोरामणी नाका मार्गे मार्केट यार्ड, मंगळवेढा ते होडगी रोड व विजापूर रोड मार्गे मर्याई चौक, नागोबा मंदिर, मोदी, बोगदा, पत्रकार भवन, जुना पुणा नाका चौक ते रेल्वे स्थानकाकडे संपूर्ण वाहनांनी जुना पुणा नाका, जुना कारंबा नाका, जुना तुळजापूर नाका, बोरामणी नाका, शांती चौक, 7 रस्ता रेल्वे स्टेशन किंवा जुना पुणा नाका ते नवीन केगाव ते बाय मार्गे प्रवास। जड वाहतूक पर्यायी मार्ग: विजापूरकडून येणाऱ्या व जाणाऱ्या जड वाहनांनी नवीन बायपास रोडचा वापर करावा। अक्कलकोटकडून येणाऱ्या वाहनधारकांनी नवीन अक्कलकोट नाका, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।